T20 वर्ल्ड कपचा खरा थरार आता सुरू झाला आहे, कारण आता सुरुवात झाली आहे T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 स्टेजची. सुपर 8 स्टेजमध्ये 2 गट आहेत, त्याच्यात भारत हा पहिल्या गटात आहे. पहिल्या गटात भारतासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघ आहे, तर दुसऱ्या गटात पाकिस्तानसोबत न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका संघ आहे. आता 2 गटाचं विभाजन तर झालं आहे आणि कालपासून सुपर 8 सामन्यांची सुरुवात सुद्धा झाली आहे. पण हे सुपर 8 सामने खूप कठीण राहणार आहे. भारतासाठी हे खूप मोठे आव्हान आहे. का? कारण भारत ज्या गटात आहे त्या गटात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे हे 4ही संघ अपराजित आहे. याचा अर्थ असा की T20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत या 4ही संघाचा पराभव झालेला नाही आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करणं हे भारतासाठी खूप मोठे आव्हान आहे. 2024ला बार्बेडॉसच्या ओव्हलमध्ये दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होतं. ती सुद्धा T20 वर्ल्ड कपचा फायनलच सामना होता आणि तेव्हा दक्षिण आफ्रिका हे विजयाच्या उंबरठ्यावर होतं. पण भारताच्या जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने कमाल गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेकडून तो विजय मिळवून दिला. त्यानंतर हे 2 दिग्गज संघ आता पुन्हा T20 वर्ल्ड कपमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमने सामने येणार आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना कठीण तर आहे. बार्बेडॉसची आठवण ताजी आहे, पण अहमदाबादच्या स्टेडियमवर आज नवीन इतिहास लिहिणार हे मात्र नक्की. भारत जरी आपल्या टॉप गिअरमध्ये सध्या नाही आहे, तरी पण हे सुपर 8चे सामने त्यांना फायनलसाठी पूर्णपणे तयार करणार हे निश्चित.